वेलकम टू माय ब्लॉग. नमस्कार, शुभ सकाळ. आज व्हिडिओ बनवण्याचे कारण की आज मी अशा ठिकाणी चाललो जिथे स्वराज्याचे स्वर्णपद आणि कारीचे जे देशमुख यांचा वाडा आणि तिथे शेजारी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी यांचे दर्शन घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तरी तिथे त्या वाड्यामध्ये तुम्हाला दाखवेल मी की त्यात काय असतं, वाड्यामध्ये कसा वाडा होता किंवा त्यात त्या काळातल्या वस्तू पण आहेत बघा. त्या तुम्हाला वस्तू मी दाखवेल. आज बऱ्यापैकी पाऊस पडतो इथे, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस तसा चालू आहे बघा. इथे बघा ते इथे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा पाऊस चालू आहे चांगला. हे आपले मावळ खोरं मस्त असं वातावरण झालेलं आहे इथं आणि पाऊस चालू आहे. तुम्ही तरी पण एकदा आपण जाऊ तिकडे. चला तर एक आता नाश्ता करू एक व्यवस्थित असा आणि तुळजाभवानीचं दर्शन करायला जाऊ. तसंच त्या बाजूला हे जे देशमुखांचं वाडा आहे ते पण तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर तिथे वातावरण कसं असतं, ते डोंगर, रायरेश्वरचं पाठीमागचं पठार सगळं दाखवतो तुम्हाला. चला तर मग बाय. ठीक आहे, आता आपण निघालो आहे कारीच्या वाड्याकडे. जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे तसं आपण आता चांगलं आहे. गेट ओपन केलं आहे. हा नजारा बघा. गेट लावून आमचा वाघ्या हा बघा नजारा. सकाळ सकाळ मस्त असं पाऊस. आपली धन्यला काढून आपण चाललो आहे आता कारीकडे. चला तर मग आधीमध्ये ब्लॉग करत जाईल मी, व्हिडिओ दाखवत जाईल कसं रस्ते वगैरे, कसं जायचं त्या गावात गेल्यानंतर त्या गावातनी कुठं कसं जायचं वगैरे ते सगळे. चला तर जोरदार असा पाऊस चाललाय काय. हे आंबेघर म्हणून गाव आहे. हे आंबेघरच्या पुढे गेले की एक नाटंबी म्हणून गाव येईल. त्या नाटंबीच्या पुढे गेले की मग तुम्हाला परत मी आता व्हिडिओ करून दाखवेल. हे जरा खड्डे, हे जसं जणू काही लडाखमध्ये आल्यासारखं वाटतं. लडाखमध्ये पाऊस चालू जणू काय. हे बघा आंबेघर म्हणून गाव आहे. हे महाड, रायरेश्वर, आंबवडे. ते रायरेश्वर किल्ला पण इकडे जिथे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली स्वराज्यासाठी. काय लागली मित्र भेटले जरा, त्याच्यासोबत बोलत जोर बसलो 1-2 मिनटं. हे बघा हे परत आंबेघरचं लडाख आहे बरं काही. तांबरी लडाख. हे आंबेघरच्या पुढे गेले की आहे बघा तुम्हाला नाटंबी गाव दाखवतो. जरा मोठं गाव आहे. नाटंबी पाशी गेल्या परत मी व्हिडिओ करतो बरं का. भावना जोरदार असा पाऊस चाललाय इकडे, त्यामुळे रस्त्यात अशी तळी, एक प्रकारे तळी भेटतात आपल्याला. तरी तुम्हाला दाखवतं खाली गाडी लागते थोडी पुढं आहे. येते ते गाव ते चिखलावडे. आपले नाटंबी जरा वेळ लागेल खराब रस्त्यामुळे नाही का. तरी आपण जाऊयात. जरा व्हिडिओ मोठी होईल बरं का. तरी तुम्ही बघा, कारण ते महत्त्वाचं आहे ना. कारण जे वाडा बघायचं जर कोणी असेल अननोन पर्सन जर आलंय आमच्या भागात भोर तालुक्यामध्ये, तर त्याला समजलं पाहिजे की बाबा असं असं जायचं. हे असे गाव आहेत. हे बघा गावांचे नाव आहेत. हे असे नाव येतात. हे आले चिखलावडे. असं सरळ रस्ता असला की बरं वाटतं गाडी पाहायला वगैरे. आपण 40 स्पीडाचं लिमिट आपण क्रॉस करत नाही बरं का मित्रांनो. आपल्याला कोणत्या गोष्टीची घाई नसते, एकदम निवांतपणे असतो आपण प्रत्येक गोष्टीत. व्हिडिओ जरा मोठी होईल तर तुम्ही बघा का, ते बघणं गरजेचं आहे मला. आधी म्हणजे असे भेटतातच विचित्र लोक असतात ते.
कालपासून मी सुरुवात केलेली आहे बरं काही व्हिडिओपासून. काल एक व्हिडिओ केला, आज एक करतोय. म्हणजे मी करेल 100 दिवसाचे नाही निदान एक महिन्याचं तरी चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. रोज एक व्हिडिओ, 1-2 व्हिडिओ तरी माझ्याकडून येतीलच. सबस्क्राईब करा भावांनो आणि लाईक कमेंट पण करा. ज्यांना तुम्हाला भोर तालुक्यात यायचं तिथं माझं डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर पण दिलं बरं का. कधी काय गरज पडली किंवा काय अडचण सापडलं किंवा काय कळलं नाही कुठं कसं यायचं तर मला बिनधास्त फोन करा, मी तयार होईल तुमच्यासाठी. आता येत आहे नाटंबे गाव. तुम्हाला मी म्हणतो नाटंबे गाव आमच्या आत्याचं गाव येते. आमच्या आत्या राहते इथं खोपड्यांना दिलेली आत्या. आले नाटंबे. अशा प्रकारे मध्ये आता हे गाव आहे ना टायगरचं. जरा हळू घ्यायचं युनिफॉर्म खराब होईल. हे आले नाटंबे गाव. स्टँड लवकर घ्यायला लागलं वाटतं मला. आता आवडतोय मोबाईल धरून. आता हे नाटंबे गाव. मी तर डायरेक्ट कारीच्या आसपास गेल्यानंतर परत तुम्हाला एक व्हिडिओ करेल, तुम्हाला दाखवेल कसं आहे. कारण तिथे 2-3 गाव एकत्र आहेत. ते एकच मोठा चौक आहे. ते चौकात गेल्यानंतर कारण लोक गोंधळतात नाही का, त्यामुळे परत करेन मी व्हिडिओ. ठीक आहे, बाय. हे बघा आता इथं मेन रोडपासून आतमध्ये वळायचं आहे. हे टिटेघर, रांगसोळे, कारी, करंजी. आपल्याला कारी गावात जायचं बरं का. इथं आतमध्ये वळायचं आहे मेन रोडपासून. मी इंडिकेटर देतो. इंडिकेटर दिल्यानंतर आतमध्ये वळलो की हे गाव आले करंजे. करंजे म्हणून गावात सरळ सरळ जायचं. सरळ गेल्यानंतर मग कारेगाव जाण्यासाठी एक आहे रस्ता, पण तिथं चौक आहे मला मोठा. तिथं दोन गावं एकत्र येतात. एक आंगसोळे, एक कंकवाडी म्हणून करंज गाव आहे. त्या गावात गेल्यानंतर तुम्हाला तिथं सांगतो मी सरळ कसं जायचं, कारण काही लोक चुकतील तिथे म्हणून एकदा मी ॲडव्हान्स सांगायला लागेल नाही का. चला तर मग आपण जाऊयात हळूहळू. आता हे रस्ता खूप मोठा आहे त्यामुळे मी व्हिडिओ कट करतो आणि तिथं जवळपास गेल्यानंतर परत व्हिडिओ करतो एकदा. आपण कारेगावच्या जवळपास आलेलो आहे. हे बघा हे रायरेश्वरचं पठार. हे पठार आहे बरं रायरेश्वरचं. हे बघा मस्त कसं दिसतंय. वातावरण आमच्या भोर तालुक्यात वातावरण खूप मस्त असतं. पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मस्त वातावरण आहे आपल्या भोर तालुक्यामध्ये असतं. ही भात शेती जास्त करून इंद्रायणी भात, जास्त करून आमच्याकडे इकडे इंद्रायणी भात पिकतो. कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं मग इंद्रायणी भाताला चांगलं प्रोत्साहन भेटतं इथं. आणि आपण जावेत तुम्हाला म्हणल्याप्रमाणे 2-3 गावामध्ये एकत्र येतात. त्याचा रस्ता असतो हे मध्ये असं येतात. गावकडचे लोक साधीभोळी असतात, त्यांना कळत नाही रस्त्यात लवकर. हाईड्स प्लॉट वगैरे जास्त असतं इथं. आपण जाऊयात हळूहळू. तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधी तुळजाभवानीचं दर्शन देतो, कारण ते मूर्ती खूप जुनी आहे तुळजाभवानीची मूर्ती. तिथे आपण नेहमी येतो. आपण दर मंगळवारचं तुळजाभवानीचं दर्शन जातो आपण. हे गोऱ्यासाठी चारा वगैरे कापतात लोक नाही का. हे सांगे भिडे लागते पहिले गाव. या गावात आपली माणसं आहेत बरं का. आमची एकनाथ परखंदे असे म्हणजे आमची भाऊकीच एक प्रकारे. हे एकनाथ दादा परखंदे हे आपले सरपंच या गावचे. आमची भाऊकी असल्यामुळे आम्हाला इथं काय टेन्शन नाही. कोणत्या गोष्टी अडचण आली तरी काय आपण डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊ शकतो. हे सांगवी भिडे, संभाजी भिडेचं नाव येते सारखं तोंडात. आता इकडे घरी आमचं तिथं पण आहे आमचा देवारा वगैरे देवाचा. तर आपण नंतर काहीतरी व्हिडिओ करू. हे असे जणू काय जंगलात मिळतोय आपण. पावसाळ्यात इकडे खूप जंगल, म्हणजे सगळं जंगलच जंगल. मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नाही का म्हणलं तर 2 गावं एकत्र येतात. हे कंकवाडी म्हणून गाव आहे काही. एक कंकवाडी इथून एक गाव लागते आणि पुढचं आहे ते आंगसोळी निगुडघर, दुर्गाडी आणि सरळ कारी. हा स्पॉट लक्षात ठेवा मित्रांनो. का इथं तर नाव आहेच म्हणा, तुम्हाला पण परत दिसेल, पण हा स्पॉट लक्षात ठेवा नाही का तुम्हाला कळेल. आता हे गाव आहे
तुमच्या डोक्यात येऊ दे, डोक्यात राहू दे. आपली गावठी भाषा आहे वगैरे सगळं. ही कंपनी. आता आपण सरळ तर एक कारी गावात. एकदा हे जरा आउटसाईड आहे, एक मेन गावाच्या स्पॉटच्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला परत एकदा व्हिडिओ करून दाखवेल. तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आणि तिथे एकदम व्हिडिओ क्लिअर असेल आपली, आपण काय कट वगैरे काय करणार नाही. चला तर व्हिडिओच्या नादामध्ये मी भिजणार नक्की 100% मित्रांनो. तुम्ही बघू शकता सगळं मस्त ॲटमॉस्फिअर चाललं आहे. मस्त पाऊस असं सगळीकडे पडलेला आहे. आपली गाडी आहे, पार्किंग लाईट लावायला लागते कारण मेन रोड आहे हा, गावात जायचं त्या. गर्दी नसते पण लावावी पार्किंग लाईट, गरजेचं आहे. कारण समोरून अचानक कोणी स्पीडमध्ये आलं ते त्याला कळलं पाहिजे लांबून. तुम्ही ॲटमॉस्फिअर बघू शकता मित्रांनो एकदा. हे बघा, हे डोंगर वगैरे नाही का, हे डोंगर बघा. डोंगर ते रायरेश्वरचं पठार आहे मागची बाजू, तुम्हाला दिसेलच तिकडे पुढे गेल्यानंतर. त्यांच्या वाड्यापासून सहज दिसतं डोंगर. हे ॲटमॉस्फिअर बघून एकदा. हे पावसामुळं व्हिडिओ जरा क्लिअर नाही दिसत आहे, तरी पण तुम्ही बघू शकता. हे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कारी, इथून सुरुवात होती या गावची. तर तुम्ही बघू शकता एकदा. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढं. पाऊस जोरात पडला, मी भिजायला लागलेलो आहे. तरी पण आपण तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा मी परत प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी. तुम्ही लक्षात ठेवा. बाय मित्र. तुम्ही बघू शकता गावाची सुरुवात झालेली आहे. गाव इथून पुढे चालू होतं आहे. हे महादेवाचं मंदिर आहे कारी गावातलं. हे आपण आता कारी गावात आल्यानंतर आपण महादेवाचं मंदिर पहिलं महादेवाचं मंदिर पाहिल्यामुळं आपण एकदा बोलू शकतो, नमो पार्वती पते हर हर महादेव अशी सुरुवात करू शकतो इथून आल्यानंतर. तर तुम्हाला न कट करता आपण व्हिडिओ दाखवू शकतो एक सगळे अख्खे. डायरेक्ट आपण जाऊ शकतो इकडे जे देशमुखांच्या वाड्यापाशी, जे कारी गावात आहे आपले सरनोबत जेदे यांचा वाडा. आता मध्ये पाऊस असल्यामुळे इथं नीट असं दृश्य दिसत नाही तुम्हाला, तरी पण मी प्रयत्न करतोय बरं का. स्पीड लिमिट कमीच आहे कारण मोकळा रस्ता आहे. हा का हे बघा, इथं इथं चुकतोय कारण इथं कारेगाव लिहिलं आहे गावात. कार्य दिसतंय पण तिकडं नाही जायचं. गाव इकडे आहे खरं तर. ते वाड्या आहेत तिकडं सगळ्या, पुढले आवार मागले आवार असं म्हणजे चिकणीवाडी वगैरे असे वाडे आहेत. ठीक आहे, आता आपण चाललोय कारीच्या जे देशमुखांच्या वाड्याच्या दिशेने. हे बघा, हे गाव आहे खरं तर. तुम्हाला दाखवतो इथं पण समाधी चाललेली आहे कोणाची तरी, जे देशमुखांचे सदस्य आहेत. येताना दाखवत वाटतं तुम्हाला. पावसामुळे मी काही खाली उतरणार नाही, काच उघडून फक्त दाखवेल. तर त्या समाधी तयार व्हायची. आता आपण चाललोय देशमुखांच्या वाड्याकडे आणि तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. हा रस्ता आहे. हे बघा डोंगर, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना डोंगर, तर हा डोंगर आहे. मस्त असं वातावरण. व्हिडिओ जरा मोठा होईल बरं का, तरी पण तुम्ही बघा कारण ते लक्षात आलं पाहिजे. कारण आपण जरी कुठे गेलो तिथं त्या गोष्टीची माहिती आपल्याला कशी पाहिजे. जरी भोर तालुक्यातलं कोणाला काय माहीत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ येऊन बघू शकताय. आपलं ज्यांना बघायचंच आहे जेदे देशमुखांचा वाडा त्यांनी येऊ शकता असं इकडे. हे पोलिसांची पाठी आली कारण वडील पोलीस असल्यामुळे आम्हाला तिथे होणं भागच आहे. कधी कधी गाडी वडील पण येतात, कधी कधी मी येतो. आता आज पाऊस असल्यामुळे गाडी खर्च मी आणलेली आहे, तसंच जास्त करून मी 2 व्हीलरवर असतो. हे आलं वाड्याच्या दिशेने. हा चढला, हे ते समोर आहे ते वाडा आणि बाजूला आहे ते तुळजाभवानीचं मंदिर. हे बघा, हे आहे वाडा, देशमुखांचा वाडा. अरे देवा, आज बंद आहे देशमुखांचा वाडा. हे बघा तुळजाभवानी माता. हे असं मंदिर आहे, मस्त असं प्रशस्त मंदिर आहे. कारण इथं आपल्याला ते यायचं होतं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथे देशमुखांचा वाडा पण आहे, पण तो बंद आहे का चालू आहे मला इथं बघितलं पाहिजे, जाऊन विचारलं पाहिजे की आतमध्ये आपल्याला बघायला भेटेल का. हा बघा हा वाडा, मस्त असा वाडा आहे. आपण आता दर्शन केल्यानंतर जाऊ तिकडे एकदा, बघू मग एकदा. ठीक आहे.
ही वाड्याची पुढची बाजू आहे बरं का मित्रांनो. बघा तुम्हाला म्हणलं ना हे असं डोंगर, हे रायरेश्वर किल्ल्याचं मागचं बाजू आहे, म्हणजे मागचं आहे पठार म्हणतात त्याला एक प्रकारे, कारण किल्ला खूप मोठा आहे. हे त्यांची माहिती महाराष्ट्र असून कान्होजीचे ते यांचे कार्य तालुका भोर इथे तसेच वाड्यात वास्तव्य होते अशी माहिती तुम्ही वाचू शकता. अशी माहिती वाचून झाली आता आपण वाड्यामध्ये प्रश्न करू. पण वाडा चालू आहे का नाही तर मी एकदा वाजवून बघतो. जर वाचून वाड्यामध्ये कोणी तो उघडून दरवाजा. मित्रांनो काही कारणामुळे वाडा बंद आहे, तिथं कोण नाही आहे घरात, कदाचित बाहेर गेले असतात. पुढच्या व्हिडिओत आपण दाखवू तुम्हाला. जरा व्हिडिओ त्यावेळेस चांगली असेल, कोणाचं मन नाराज होणार नाही. याचं वाडा बंद असल्यामुळं आपण परत येता येऊ नेक्स्ट टाईम कधीतरी. आणि ह्या वाडच्या आतमधून एकदा दर्शन करू. त्यावेळेस डायरेक्ट व्हिडिओ असेल, कधी आधीमध्ये काही नसेल, डायरेक्ट व्हिडिओ असेल ना. काही हे तुळजाभवानीचं मंदिर, हे असं ॲटमॉस्फिअर मस्त असं वातावरण झालेलं आहे, तुम्ही आता चेक करू शकता. तरी आपण आता घरी जाऊयात. आता काही थांबू इथं फायदा नाही, कारण माणसंच नाही आहे घरात कोणी, तिथे काका पण नसतील. ठीक आहे चला तर मग. तर आपण आता घरच्या दिशेने चाललेलं आहे. जोरात पाऊस पडतोय बघा इथे. आमच्या बोरमध्ये पावसाचं खूपच प्रमाण वाढलेलं आहे. चांगला पाऊस असतो ते, हा पाऊस चांगल्यासाठी आहे, कारण इंद्रायणी पाहतो ते आम्हाला चांगला पाऊस पडतो. हा पावसामुळे आम्हाला फायदा पण भरपूर आहे, तसंच तोटा पण. जास्त पाऊस झाला तर इंद्रायणी पाहतो दुष्परिणाम होतो जास्त करून. पण पाऊस असावा बघा, जोरात पाऊस पडतोय. हा त्याला प्रमाणच नाही आमच्या इथे. ठीक आहे, तर घरी गेलं तर आपण आता नेहमीप्रमाणे आपलं गोट्यामधलं काम वगैरे, त्यांना गुरांना धुणं, शेण काढणे आपण करणार आहे. आता डंपर तर आपल्यावरती आहे, अजून काय नंबर आला नाही, कारण तिथं नंबर प्रमाणे घ्यावं लागतं. ऑर्डर आहे की नंबर असतो, नंबर आले की ऑर्डर नसते, अशी गती आमची. आता सध्या ऑफ सीझन चालू आहे ना, सीझनच्या वेळेस चांगलं चालतो आपलं बिझनेस. तो एक प्रकारे खूप मस्त आहे माझा. काय माझं मागची व्हिडिओ बोलल्याप्रमाणे नाटंबी गाव माझ्या आत्याचं गाव. आता हे दादा क्रमांक 2 लोकांना वाटतं गाडीमध्ये बसून जावं, त्यांना जास्त बोरला आणि आपण जातो घरी, त्यामुळे नाही घेऊ शकत आपण त्यांना कार नसतो. ठीक आहे, तर जायला आता घरी गेल्यानंतर काढू व्हिडिओ तुम्हाला दाखवतो माझं रुटीन आजचं काय असेल ते. गुरांचा गोटा वगैरे तुम्ही झालं की आपण जाऊ पुढे. तुम्हाला मी साधी सांगेन, व्हिडिओ जरा मोठा होईल बघा तुम्ही. बाय मित्रांनो, आपण आता घरी पोचलो आहे. आता मस्तपैकी जरा थंड वातावरण झाल्यामुळे जरा पावसात भिजायला नको वाटतं. बघा ना या प्रकारे इथं पाऊस पडतो. असं हे आपला गोटा, ट्रॅक्टर, JCB, मस्त असा पाऊस चालू आहे. वातावरण पण खूप मस्त झालं आहे. आज पावसाचं वातावरण दिसत वगैरे, पाऊस पण थांबत नाही आहे. तरी आपण जाऊयात, कारण गुरांना पाणी पाजायचं आहे. गुरांना पाणी पाजून झालं की गुरांना धुवायचं असतं, धुवून झालं की मग टेन्शन नसतं दिवसभर. तरी हे हिरवा चारा आपण कापून घेतो. गुरांना खाण्यासाठी हा हिरवा चारा कापायला लागतो. अशा प्रकारे हा चारा असतो तो कापून घ्यायला लागतो. तरी आपण करू. ठीक आहे, तर जाऊयात आपण आता गोट्यामध्ये. चला. तर मग अशा प्रकारे आपला गोटा आहे. हे पांढरं कालवड दही, हे यांना धुवायचं. यांना आपली काही आता येणार आहे, यांना तर बेबी होणार आहे बघा, आणि हिला पण बेबी होणार, पण हिला अजून टाईम आहे. हिला असं धुवायचं. गंगे गंगा भीतीदारशी मला येईल, हात लावून देत नाही. आता याला असं हे साफसफाई करायला लागते मित्रांनो, कारण त्यांना गोचिरी वगैरे होऊ नये आणि आजारी पडू नये. हे आपले बच्चे आहेत, हे गिर गायचं कालवड आहे, हे पण भेटतं मला अजून बेबी आहे ना. हा मोठे कानवाले. ठीक आहे, तर आता आपण याला काम करू, सुरुवात करू. पावसाच्या ह्याच्यामुळे पत्रा जरा वाचतो, त्यामुळे असं क्लिअर काय करणार नाही आपण. व्हिडिओ तिथे म्यूटच करणार आहे.